Good morning to all of you. सेन्सरी ऑर्गन इयरचा शेवटच्या पार्टकडे आलेलो आहोत आपण. यामध्ये आपण काल इनर इयर मधलं सेमी सर्क्युलर कॅनल बघितलं आणि आज आपल्याला जो कॉक्लिया आहे त्या कॉक्लियाचा आपल्याला टेस्ट घ्यायचा आहे, ट्रान्सव्हर्स सेक्शन घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये काय काय स्ट्रक्चर दिसतंय ते बघायचे आहे. बघा, काल एक आपण बघितलं होतं की हे काय आहेत, सेमी सर्क्युलर कॅनल्स आहेत. हे काय आहेत, सेमी सर्क्युलर कॅनल्स आहेत. तर ह्या सेमी सर्क्युलर कॅनलमध्ये एकच आहे, एक आहे तुमचा अँटेरियर, एक आहे पोस्टेरियर, एक आहे तुमचा लॅटरल. एकच आहे अँटेरियर, एक आहे पोस्टेरियर, एक आहे लॅटरल. किती कॅनल आहेत? 3 सेमी सर्क्युलर कॅनल आहेत. किती आहेत? 3 सेमी सर्क्युलर कॅनल्स आहेत. या प्रत्येक सेमी सर्क्युलर कॅनलचा एक एंड हा बल्जिंग आहे. हा एंड, हा एंड, हा एंड, हा एंड, हा एंड. कसा आहे तो? बल्जिंग आहे. त्याला आपण काय म्हटलं होतं? अँप्युला असं म्हटलं होतं. काय म्हटलं होतं त्याला? अँप्युला असं म्हटलं होतं. नंतर या ठिकाणी हे जो सेमी सर्क्युलर कॅनल आहे, त्या सेमी सर्क्युलर कॅनलच्या ठिकाणी 2 प्रकारचे विंडो आहेत. किती? 2 प्रकारचे विंडो आहेत. कोणकोणते विंडो आहे? एक आहे ओव्हल विंडो, एक आहे ओव्हल विंडो आणि दुसरी कोणती आहे? राऊंड विंडो. दुसरी कोणती आहे? राऊंड विंडो. ओव्हल विंडो जी आहे ती कोण क्लोज करतंय? जे स्टेपिस बोन आहे, स्टेपिस बोनच्या फुट प्लेट, स्टेपिस बोनच्या फुट प्लेट काय करतायत? ह्या ओव्हल विंडोला क्लोज करतायत. बरोबर आहे. आणि ही जी राऊंड विंडो आहे त्या राऊंड विंडोचंच नंतर कनेक्शन समोर आहे तुमच्या कशाला? कॉक्लियाला कनेक्शन आहे. कशाला कनेक्शन आहे? कॉक्लियाला कनेक्शन आहे. आणि त्या कॉक्लियाचे 3 पार्ट तयार होतात. एक आहे स्केला वेस्टिब्युला, एक स्केला मीडिया. त्या स्केला मीडियामध्ये ऑर्गन ऑफ कॉल्टी आहे आणि लोअर मोस्ट इज कॉल्ड ॲज अ स्केला टिम्पॅनी. आणि जो ऑर्गन ऑफ कॉल्टी आहे त्या ऑर्गन ऑफ कॉल्टीमध्ये रिसेप्टर्स प्रेझेंट आहेत. ते जे सेन्सेशन ह्या इकडून तुमच्या एक्सटर्नल इयर पासून नंतर मिडल इयर पासून इनर इयर मध्ये येतील. इथे तुमचे व्हायब्रेशन येते ओव्हल विंडो मध्ये आणि नंतर तुमच्या राऊंड विंडो मध्ये आणि इथून ते व्हायब्रेशन जातील आणि नंतर ह्या जे तुमचं जो मिडल पार्ट आहे स्केला मीडिया तिथे रिसेप्टर आहे द ऑर्गन ऑफ कॉल्टी आणि तिथून ते रिसेप्टर तुमच्या नर्व कडे जातील, दॅट इज वेस्टिब्युलो कॉक्लियर नर्व. आणि ह्या वेस्टिब्युलो कॉक्लियर नर्व थ्रू तुमच्या टेम्परल लोबकडे जातील. अशा प्रकारे आपण हे काल बघितलं होतं. तर आज जो इनर मोस्ट पार्ट आहे म्हणजे जे कॉक्लिया आहे त्या कॉक्लियाचं टीएस घेतल्यानंतर हे जे स्ट्रक्चर दिसतंय आपल्याला, हे प्रत्येकाचं टीएस घेतल्यानंतर असं बघा, एक गोल, दुसरा गोल, तिसरा गोल, त्याच्यामुळे हे प्रत्येकाचं कट केल्यानंतर येणार आहे. कसं आहे? असं आहे ना. मग त्यांनी कट कसं केलंय? या सेक्शनला ते कट केलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी हे तुम्हाला गोल दिसते. हे गोल का दिसते? कारण आपण काल एक बघितलं होतं स्ट्रक्चर. तुम्हाला काय अज्युम करायला सांगितलं होतं? पेन अज्युम करायला सांगितलं होतं. बरोबर आहे. मग असं जरी कट केलं तर किती रिजन होतील? 3 रिजन होतील. हा एक, हा दुसरा, हा फर्स्ट, हा सेकंड आणि हा तिसरा. बरोबर आहे. तेच अज्युम करायचं आहे इथे. चला, तर पहिल्यांदा तुम्हाला डायग्रामॅटिकली सांगतो ते आणि इथे बघूया आपण. बघा आता काय आहे? मेम्ब्रेनस लॅबिरिंथ बद्दल बघायचं आपल्याला. कशाला?
मेम्ब्रेनस लॅबिरिन. काय? मेम्ब्रेनस लॅबिरिन. कारण या ठिकाणी कॉक्लिया जे आहे त्या कॉक्लिया ठिकाणी काय आहे? एक बोनी लॅबिरिंथ आहे आणि एक कसं आहे? मेम्ब्रेनस लॅबिरिंथ आहे. ओके. आता आपला जो हा कॉक्लिया आहे, काय कॉक्लिया आहे, याला जर आपण कट केलं आणि पूर्ण पोर्शन जर बघायला गेलं तर पोर्शन मध्ये तुम्हाला काय दिसेल? स्ट्रक्चरल अस्पेक्ट. पहिला हा पार्ट, हा पार्ट. बघा आता हे जे आहे हे कसं आहे? हे पूर्ण तुमचं काय? बोन आहे, बोनी स्ट्रक्चर आहे. त्याला आपण काय म्हणतो? बोनी लॅबिरिंथ. काय म्हणतो त्याला आपण? बोनी लॅबिरिंथ. ओके. बोनी लॅबिरिंथच्या आतमध्ये काय आहेत? आता काही सेगमेंट केलेले आहेत आणि त्या सेगमेंटमध्ये एक अप्पर सेगमेंट, एक अप्पर सेगमेंट आणि कसं आहे? लोअर सेगमेंट. काय? अप्पर सेगमेंट आणि एक लोअर सेगमेंट. आणि ह्या अप्पर सेगमेंटचा जो लोअर पार्ट आहे तिथे एक मेम्ब्रेन आहे. That membrane is called as a Reginer's membrane. कोणतं मेम्ब्रेन? रेजिनर्स मेम्ब्रेन किंवा त्याला म्हणतात वेस्टिब्युलार मेम्ब्रेन. काय म्हणतात? वेस्टिब्युलार मेम्ब्रेन. आणि खालचं जे आहे त्या खालच्या ठिकाणी पण मेम्ब्रेन आहे. त्याला असं दाखवतो मी थोडंसं अप साईडला. आणि हे जे आहे याला म्हणतात बॅसिलर मेम्ब्रेन. कोणतं मेम्ब्रेन? बॅसिलर मेम्ब्रेन. बघा इथं काय कंपार्टमेंट? मेजरली दोन मोठाले आणि एक छोटा कंपार्टमेंट. हा जो कंपार्टमेंट आहे याला आपण कलर एक वेगळा घेऊया. बघा इथं जो आहे एक तुमचा तिसरा कंपार्टमेंट. ओके. आणि याची अरेंजमेंट आहे. नंतर तुमचे काय आहे? नर्व येते, नर्वचं अक्युमुलेशन होईल, गँग्लिया तयार होतील आणि ते समोर जाते. आता ह्याच्यामध्ये आपण काय तीन पार्ट बघितले. हा एक वरचा पार्ट, हा मिडल पार्ट आणि हा लोअर पार्ट. जो वरचा पार्ट आहे, हा जो पार्ट आहे याला काय म्हटलेलं आहे? स्केला वेस्टिब्युलाय. हा मिडल पार्ट आहे याला म्हटलंय स्केला मीडिया. काय म्हटलंय? स्केला मीडिया. हा लोअर पार्ट जो आहे त्याला म्हटलंय स्केला टिम्पॅनी. काय म्हटलेले? स्केला टिम्पॅनी. इथं तुमचे दोन मेम्ब्रेन सांगितले. बघा हा एक मेम्ब्रेन आणि हा एक मेम्ब्रेन. याला काय म्हटलं तुम्ही? रेजिनर्स मेम्ब्रेन. काय म्हटलं होतं?
रेझिनर्स मेम्ब्रेन, रेझिनर्स. कोणाला काय प्रॉब्लेम झाला? स्केला, स्केला नाही, त्यांनी एक कंपोनंट तयार केलेले ते, लॅटिन वर्ड येतो. बघा हे काय आहे? रेझिनर्स मेम्ब्रेन. काय आहे? रेझिनर्स मेम्ब्रेन. त्यालाच आणखी काय म्हटलेलं आहे? वेस्टिब्युलार मेम्ब्रेन. काय म्हटलंय? वेस्टिब्युलार मेम्ब्रेन. आणि नंतर हा जो आहे याला काय म्हटलेलं आहे? याला म्हटलेलं तुमचं बॅसिलार मेम्ब्रेन. काय म्हटलेलं आहे? बॅसिलार मेम्ब्रेन. आता ही जे पूर्णपणे आहे तुमचं स्केला मीडिया, ह्या स्केला मीडियामध्ये काय, सर्वांचे स्क्रीन आणि व्हिडिओ पॉज झालेत का? अजय पवार नो, अरबाज नो, विजय कुंबरे नो, बारगिरे ब्रदर्स नो, ज्ञानराज भेंडेकर नो, मंगेश बारगिरे नो, सुरेश ढाकणे नो. बघा कुणाला काही प्रॉब्लेम नाही आहे. ज्यांना प्रॉब्लेम असेल त्यांनी त्यांच्या लेबलवरती चेक करा. ओके, बघा आता हा जो आहे पार्ट, जो बॅसिलर मेम्ब्रेन जो आहे, इथून बॅसिलर मेम्ब्रेन, ह्या बॅसिलर मेम्ब्रेनच्या वरती काय आहे? एक एक स्पायरल ऑर्गन आहे. काय इथं एक स्पायरल ऑर्गन आहे. इथं असं दाखवतो त्याला मी नंतर तुम्हाला याच्यामध्ये. आणि याला म्हटलेलं आहे ऑर्गन ऑफ कॉर्टी. काय म्हटलेलं आहे? ऑर्गन ऑफ कॉर्टी. ऑर्गन ऑफ कॉर्टी. ओके. आता ही पूर्णपणे जे दिसतंय तुम्हाला स्केला मीडिया, तर याच्यामध्ये काय, ही जी डक्ट आहे या डक्टला म्हणतात कॉक्लिअर डक्ट. काय म्हणतात तिला? ही जी डक्ट आहे या डक्टला म्हणतात कॉक्लिअर डक्ट. सगळीकडे इकडे तिकडे नावं झाले. काय म्हणतात? कॉक्लिअर डक्ट. ओके. आता या ठिकाणी काय आहेत? काही फ्लुइड प्रेझेंट आहेत, काही फ्लुइड प्रेझेंट आहेत. आता आपण काय बघितलं होतं? पॉइंटर. हा, तुम्हाला मागे सांगितलं होतं या जे नोटमध्ये पॉइंटर दिसत नाही. तर बघा आता याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला ए एक कंपोनंट, बी आणि सी कंपोनंट, बरोबर आहे. मागे तुम्हाला सांगितलं होतं पूर्ण पेनचं स्ट्रक्चर ध्यानात ठेवा, आणि त्या स्ट्रक्चरमध्ये एक बोनी लॅबिरिंथ आहे आणि मेम्ब्रेनस लॅबिरिंथ आहे, बरोबर आहे. नंतर एक आउटर मोस्ट पार्ट आहे, जो तुमचा बोनी लॅबिरिंथ आहे, त्याच्यापासून 3 सेगमेंट तयार होतील, तिथे एक फ्लुइड प्रेझेंट असेल आणि इनर साईडला एक फ्लुइड प्रेझेंट असेल. तर ए अँड बी, काय ए अँड बी जो आहे, तर त्यामध्ये कुठल्या प्रकारचं फ्लुइड प्रेझेंट असतं? दॅट इज पेरिलिम्फ. थोडा वेळ थांब ऋषिकेश, रेंजचा प्रॉब्लेम असेल तुझ्या एरियामध्ये, त्यामुळे ते तसं होईल, कारण बाकीच्यांना नाहीये. जर ट्रान्समिशनचा माझ्याकडनं काही प्रॉब्लेम असेल तर तो सर्वांनाच प्रॉब्लेम येतो. तर ए अँड बी, ए आणि सी, सॉरी, ए अँड सी जो आहे,
ए अँड सी. ए अँड सी मध्ये काय आहे? पेरी लिम्फ आहे आणि बी जी रिजन आहे त्या बी रिजन मध्ये काय आहे? एंडो लिम्फ आहे. काय आहे? एंडो लिम्फ. आता बघा, हे पूर्णपणे स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर काय तुमचं कॉक्लियाचा टीएस घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे स्ट्रक्चर दिसेल. आता हेच आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह पार्ट मध्ये बघायचं आहे. स्ट्रक्चरल एस्पेक्ट कळाले का तुम्हाला नेमकं काय आहेत, कसे आहेत, 3 कंपोनंट कसे आहेत? डायग्रामॅटिकली कळालं की नंतर आता तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पार्ट मध्ये कळेल. कारण आता याच्यावरती तुम्हाला काय होतील? एमसीक्यूज विचारले जातील. बरं आहे? तर त्यामुळे जो इनर मोस्ट पार्ट आहे मेम्ब्रेनस लॅबिरिन्थ, त्या मेम्ब्रेनस लॅबिरिन्थचे पहिल्यांदा स्ट्रक्चरल पार्ट जर कळाले तर तुम्हाला आता इथे हे कळूनच जाईल ना की इथं वरचं रिजनल मेम्ब्रेन कुठे आहे, नंतर बेसिलर मेम्ब्रेन कुठे आहे. बेसिलर मेम्ब्रेनच्या वरती काय आहेत? ऑर्गन ऑफ कॉल्टी आहे आणि तो ऑर्गन ऑफ कॉल्टी एक्झॅक्टली कुठं सिच्युएटेड आहे? तो तुमच्या स्केला मीडियामध्ये आहे. बरोबर नाही? नंतर वरचा जो सेक्शन आहे दॅट इज कॉल्ड एज स्केला वेस्टिब्युलर. लोअर वाला आहे तो कसा आहे तुमचा? स्केला टिम्पॅनी आहे. बरोबर. जो मिडल वाला आहे त्याला काय? स्केला मीडिया म्हटलेलं आहे. आणि एक्झॅक्टली ऑर्गन ऑफ कॉल्टी जो आहे तो स्केला मीडियामध्ये. ओके, सर्वांना डायग्राम कळाली का? डायग्राम कळाली का? योगिता यस, अजय पवार यस, अविनाश राठोड यस, विजय भुमरे यस, भेंडेकर तुकाराम यस, सुनील राठोड यस, संध्या मेवारा यस, हरिदास बारगिरे यस, महेश तारे यस, शेखर पाल यस. ओके, ठीक आहे. चला तर मग आपण डिस्क्रिप्टिव्ह पार्टकडे जाऊया. वाटलं तर तुम्ही याची स्क्रीनशॉट काढून घ्या. तसे मी आणखी दुसरी पण दिलेली आहे, म्हणजे बुकमध्ये आहे, रेफरन्स बुकमधली. स्क्रीनशॉट काढून घ्या. कारण हे कसं आहे, हे आपल्याला थोडीशी सोपी दिसते कारण तुमच्या समोर काढलेली असते आणि ती थोडीशी व्हिज्युअलाइज होते तुम्हाला. ओके. काय बघायचं आहे? मेम्ब्रेनस लॅबिरिन्थ. अच्छा, चला. आता काय आहे? हा जो मेम्ब्रेनस लॅबिरिन्थ आहे त्याच मेम्ब्रेनस लॅबिरिन्थचे डिस्क्रिप्टिव्ह पार्ट आहे. आता जर तुम्हाला एक एमसीक्यू जर विचारला, कोणत्या? जो तुमचा सेमी सर्क्युलर कॅनल आहे आणि नंतर तुमचा कॉक्लिया आहे, याच्या दोघांच्या रेफरन्स थ्रू जर तुम्हाला क्वेश्चन विचारला, तर हा जो कॉक्लिया आहे तो कॉक्लिया कशाची आउटग्रोथ आहे? कॉक्लिया इज अ आउटग्रोथ ऑफ. लॉजिकली उत्तर द्यायचं आहे. काय? कॉक्लिया इज outgrowth of first utricle, second semicircular canal, C sacculus, and D ampulla. अरबाज शेख, correct answer. ज्ञानराज भेंडेकर, correct answer. सुदर्शन उबाळे, correct answer.
अजय पवार करेक्ट. तुकाराम भेंडेकर रॉंग. अविनाश राठोड रॉंग. विजय भुमरे करेक्ट. सुनील राठोड रॉंग. मुंडे मन्नाथ रॉंग. हरित बारगिरे ब्रदर रॉंग. महेश तारे करेक्ट. संध्या मेवारा करेक्ट. श्री कृष्णा शेप करेक्ट. योगिता होरगोए करेक्ट. सुनील राठोड अगेन रॉंग. बघा कॉक्लिया जो आहे तो कॉक्लिया कशाची आउटग्रोथ आहे. कॉक्लिया कशाची आउटग्रोथ आहे. पुन्हा सेमी जे आपलं सेमी सर्क्युलर कॅनल आहे त्याच्यामध्ये काय प्रोजेक्शन आहे. दीपक ठाकरे अगेन रॉंग. असे पार्ट बघितलेत आपण. बरोबर. हे तीन काय तुमच्या सेमी सर्क्युलर कॅनल. यांचा बल्जिंग पोर्शन जो आहे त्याला काय म्हटलं आपण अँप्युला. यांच्या आतमध्ये कुठलं फ्लुइड आहे एंडोलिम्फ प्रेझेंट आहे. ते नंतर काय होत आहे इथं एक लार्जर सॅक आहे. त्या लार्जर सॅक मध्ये ते काय होतंय अक्युमुलेट होत आहे. बरोबर की नाही. त्याला काय म्हटलं आपण वरचं जे आहे त्याला म्हटलं होतं युट्रिकल म्हटलं होतं आणि खालचं जे आहे त्याला काय म्हटलं होतं सॅक्युल म्हटलं होतं. आणि ह्या सॅक्युलच्या नंतर एक डक्ट नंतर समोरच काय होतं तुमचा कॉक्लिया तयार होतो. बरं आहे. म्हणून आन्सर इज सॅक्युल. आन्सर काय त्याचं सॅक्युल्स आहे. ओके. बघा लॉजिकली फक्त तुम्हाला काय विचारलंय कॉक्लिया इज अ आउटग्रोथ ऑफ. म्हणजे जर तुम्हाला हा डायग्राम जर तुम्हाला कळाली तर नंतर तुम्ही त्याच्यावरती उत्तर देऊ शकता. कारण याच्यामधला किचकट पार्ट जो आहे तो फक्त इनर इयरचाच किचकट पार्ट आहे. बाकीचा तुमचा काही किचकट पार्ट नाही. ओके चला. आता हा जो मेम्ब्रेनस लॅबिरिंथ आहे डिस्क्रिप्टिव्ह पार्ट इट कन्सिस्ट ऑफ रेझिनस मेम्ब्रेन अँड बॅसिलर मेम्ब्रेन. तुम्हाला सांगितलं रेझिनर मेम्ब्रेन कुठे आहे अपोर्ट साईडला आहे. ही बॅसिलर मेम्ब्रेन लोअर साईडला आहे. बघा बेस याला ध्यानात ठेवायचा. बॅसिलर मेम्ब्रेन कुठे आहे बेसला म्हणजे लोअर साईडला. रेझिनर रेज करणे म्हणजे उंचवटा म्हणजे कुठे असेल अपवर्ड साईडला. काय इट कन्सिस्ट ऑफ रेझिनर मेम्ब्रेन. ह्याच रेझिनर मेम्ब्रेनला आणखी एक नाव दिलं होतं आपण. काय नाव दिलं होतं वेस्टिब्युलर मेम्ब्रेन. काय नाव दिलं वेस्टिब्युलर मेम्ब्रेन. का वेस्टिब्युलर मेम्ब्रेन कारण वरती काय आहे तुमचं स्केला वेस्टिब्युलर प्रेझेंट आहे म्हणून. बरे हे दोन मेम्ब्रेन आहे. देन फ्रॉम सॅक्युलस बघा आता तुम्हाला जो एमसीक्यूज विचारला होता. फ्रॉम सॅक्युलस अ लॉंग कॉइल्ड ट्युबुलर स्ट्रक्चर ॲज अ ब्लाइंड आउटग्रोथ कॉल्ड ॲज कॉक्लिया. म्हणजे कॉक्लिया इज अ कोणाची आउटग्रोथ होती ती सॅक्युलसची. कोण आहे हे सीताराम बाडले साऊंड म्यूट कर. देन कॉक्लिया कव्हर्स 2 and 3/4 टर्न इन अ मॅन. म्हणजे ज्यावेळेस आपण कॉक्लियाचा टर्न जर बघायला गेला तर कसा आहे बघा इथून असा स्टार्ट होणार. हा एक टर्न झाला. हा काय झाला दुसरा टर्न आणि नंतरचा त्याचा किती आहे 3/4 टर्न. किती आहे कॉक्लिया कव्हर्स 2 and 3/4 टर्न इन मॅन. याच्यावरती पण तुम्हाला एमसीक्यूज विचारले जाऊ शकतात. Then there are the two partition in a cochlea are the dorsal or resinal membrane
अँड व्हेंट्रल कॉल्ड ॲज अ बॅसिलर मेम्ब्रेन. आताच आपण बघितलं वरचा काय डॉर्सल, खालचा काय व्हेंट्रल. वरती पण मेम्ब्रेन, खाली पण मेम्ब्रेन. हे मेम्ब्रेन तुमचं रेजिनल मेम्ब्रेन, हे तुमचं व्हेंट्रल दॅट इज बॅसिलर मेम्ब्रेन. काय नाही, जे आता आपण डायग्रामॅटिकली बघितलंय तेच डिस्क्रिप्टिव्ह पार्टमध्ये बघतोय. Then, scala media is a main chamber of cochlea. Important point. Scala media is a main chamber of cochlea. का मेन चेंबर आहे? कारण त्या ठिकाणी काय आहे? ऑर्गन ऑफ कॉर्टी आहे आणि तो एक्झॅक्टली तुमची जी मेकॅनिझम ऑफ हेअरिंग आहे त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. कारण जे तुमचे साऊंड वेव्स आहे ते व्हायब्रेटिंग फॉर्ममध्ये फायनली पहिल्यांदा पेरिलिम्फमध्ये येतील, पेरिलिम्फ थ्रू एंडोलिम्फ, एंडोलिम्फमध्ये तिथं व्हायब्रेटिंग मुवमेंट येतील, असे रिपल लाईक मुवमेंट. जसं की आपण एखाद्या समजा स्टॅग्नंट वॉटर असेल. ज्ञानराज भेंडेकर. ज्ञानराज भेंडेकर साऊंड म्यूट कर. एखादी जर का स्टॅग्नंट वॉटर असेल आणि त्या स्टॅग्नंट वॉटरमध्ये जर का तुम्ही म्हणजे समजा आता इथं थोडंसं बिकर नाही मोठं पात्र घ्यावं लागेल आपल्याला, किंवा एखादा तलाव असेल त्या तलावामध्ये जर का तुम्ही दगड फेकला, दगड फेकल्यावरती तिथं कशा असतात वेव्स तयार होतात, त्याला आपण रिपल्स म्हणतो, बरोबर आहे. तसेच रिपल्स काय होतात, हे जे फ्लुइड आहे कोणतं तुमचं एंडोलिम्फ आणि पेरिलिम्फ आहे, त्या एंडोलिम्फ आणि पेरिलिम्फमध्ये असे वेव्ह लाईक रिपल लाईक वेव्स येतील आणि ते वेव्स ते फायनली तुमच्या कुठे येतात, स्केला मीडियामध्ये येतात आणि त्या स्केला मीडियामध्ये ऑर्गन ऑफ कॉर्टी आहे आणि त्या ऑर्गन ऑफ कॉर्टी थ्रू जे रिसेप्टर आहे स्टेरिओसिलिया, तिथं एक स्पेशलाइज सेल्स आहेत दॅट इज स्टेरिओसिलिया, ते ॲक्टिवेटेड होतात आणि ते ॲक्टिवेटेड झाल्यानंतर तुमची जी ऑडिटरी नर्व आहे त्या ऑडिटरी नर्व थ्रू ते तुमच्या टेम्परल लोबकडे जाते. ओके. Then, scala media of a membranous labyrinth with its resinor and basilar membrane divides surrounding a perilymph filled with bony labyrinth into an upper scala vestibuli and the lower scala tympani. बघा, जो आहे स्केला मीडियाचा वरचा सरफेस काय तुमचा दॅट इज रेझिनर्स मेम्ब्रेन आणि याचा खालचा सरफेस जो आहे तो कसा आहे बॅसिलार मेम्ब्रेन. ओके. रेफरन्स जो घ्यायचा आहे तो रेफरन्स कोणाचा घ्यायचा आहे, स्केला मीडियाचा घ्यायचा आहे. स्केला मीडिया ऑफ अ मेम्ब्रेनस लॅबिरिंथ विथ रेझिनर्स अँड बॅसिलर मेम्ब्रेन डिव्हाइड द सराउंडिंग पेरिलिम्फ, म्हणजे मेजर पोर्शन काय तुमचं पेरिलिम्फ आणि हा काय मिडल पोर्शन तुमचा स्केला मीडिया. वरचा मेम्ब्रेन रेझिनर मेम्ब्रेन, लोअर मेम्ब्रेन बॅसिलर मेम्ब्रेन. इथून एक कंपार्टमेंट डिवाइड होणार, वरतून एक कंपार्टमेंट डिवाइड होणार. हा जो कंपार्टमेंट आहे दॅट इज स्केला वेस्टिब्युलर, हा जो कंपार्टमेंट आहे दॅट इज स्केला टिम्पॅनी आणि हा स्केला मीडिया. काही नाही, तेच जे डायग्राम मध्ये बघितलं ते दाखवत आहे. बघा आता ही फायनल डायग्राम दिसतंय तुम्हाला. हे तुमचा बोनी पार्ट बरोबर आहे. दिस इज स्केला वेस्टिब्युलर, हा जो पार्ट आहे दॅट इज वेस्टिब्युलर मेम्ब्रेन म्हणजे तुमचा रेझिनर्स मेम्ब्रेन. नंतर हा जो मिडल पोर्शन आहे तो काय तुमचा स्केला मीडिया आणि त्या स्केला मीडियामध्ये इथं काय आहे, ही कॉमन डक्ट आहे, दॅट डक्ट इज कॉल्ड ॲज अ कॉक्लिअर डक्ट आणि याच्यामध्ये जे फ्लुइड प्रेझेंट आहे दॅट फ्लुइड इज कॉल्ड ॲज अ एंडोलिम्फ. याच्यामधलं काय एंडोलिम्फ आणि याच्यामध्ये कोणतं फ्लुइड प्रेझेंट आहे पेरिलिम्फ.
कोणतं प्रेझेंट आहे, पेरिलिम्फ. देन हे काय तुमचं लोअर साईड वालं स्केला टिम्पॅनी दॅट इज कंटेन पेरिलिम्फ. इथं पण काय तुमचं पेरिलिम्फ. ओके. आणि ह्या जे स्केला मीडिया आहे या ठिकाणी तुमचे स्पेशलाइज सेल्स आहेत, त्या सेल्सला काय म्हणतात, ऑर्गन ऑफ कॉल्टी. काय म्हणतात, ऑर्गन ऑफ कॉल्टी. आणि बघा त्या ऑर्गन ऑफ कॉल्टी थ्रू तुमचे काय नर्व्स अराईज होतात. नंतर इथं काय तयार झालंय, स्पायरल गँग्लियॉन तयार झालंय. and that finally enter into the cochlear branch, that is vestibulocochlear nerve, that is eighth nerve. ओके, अशा प्रकारे स्ट्रक्चर आहे. जर का याला झूम केलं, कशाला, हा ऑर्गन ऑफ कॉल्टीला जर का झूम केलं तर तुम्हाला काय दिसेल बघा, काय दिसतंय, त्या ऑर्गन ऑफ कॉल्टी मध्ये पण काय मेम्ब्रेन आहे, एकदम अप्पर सरफेसचा जो मेम्ब्रेन आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ टेक्टोरियल मेम्ब्रेन. काय म्हणतात त्याला, टेक्टोरियल मेम्ब्रेन. नंतर आता इथं जे बघत होतो आपण हे ऑर्गन ऑफ कॉल्टीचं पूर्णपणे, आता इथं काय आहेत, काही बंडल्स आहेत. कशाचे, हेअर बंडल्स आहेत. आता हेअर बंडल्स म्हणजेच काय, याला म्हणतात स्टिरिओसिलिया. काय म्हणतात, स्टिरिओसिलिया. काय म्हणतात, स्टिरिओसिलिया. आणि सिलिया जर असेल तर त्यांची मुवमेंट कशी होते, अशी मुवमेंट होईल ना, इकडं 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 मुवमेंट होईल, बरोबर आहे. म्हणजेच व्हायब्रेशन आलं, काय व्हायब्रेशन आलं, कारण इथं सराउंडिंगला काय फ्लुइड आहे आणि फ्लुइड मध्ये काय व्हायब्रेशन मुवमेंट आहेत. मग व्हायब्रेशन मुवमेंट असल्यामुळे मग हे जे सेल जे आहेत स्टिरिओसिलिया आहेत त्यांची मुवमेंट पण अशी होते. आणि मुवमेंट इकडे गेली तर मग ते काय करतील, इथं रिसेप्टर्स आहेत इनर सेल्स, त्यांना ते ऍक्टिव्हेट करतात. आणि ते ऍक्टिव्हेट केल्यानंतर तुमच्या ज्या सेन्सरी नर्व्स आहेत त्या नर्व्सला ऍक्टिव्हेट करून समोर पाठवते. ओके, बघा नंतर काय इथं आउटर हेअर सेल, हे आउटर हेअर सेल, त्याच्यानंतर इथं काय त्यांचे हेअर बंडल्स, देन सपोर्टिंग सेल, कारण कुठलाही एखादा सेल्स असेल त्याला सपोर्टिंग पण सेल प्रेझेंट असतात. नंतर खालचा जो आहे दॅट इज बॅसिलर मेम्ब्रेन. देन द सेल्स लाईंग इन टू द स्केला टिम्पॅनी. बघा एवढं डिटेलमध्ये जे आहे ते डिटेलमध्ये तुम्हाला नाहीये, फक्त शब्द असा आहे ऑर्गन ऑफ कॉल्टी आणि वेअर द ऑर्गन ऑफ कॉल्टी इज लोकेटेड. ऑर्गन ऑफ कॉल्टी कुठे लोकेटेड आहे, स्केला मीडियामध्ये. स्केला मीडियाचे दोन लेयर, एक अप्पर लेयर एक लोअर लेयर. अप्पर जो लेयर आहे तर तो अप्पर लेयर कसा आहे, रिजनल मेम्ब्रेनचा, आणि लोअर लेयर आहे तो कसा आहे, बॅसिलर मेम्ब्रेनचा. एवढ्याच स्टेटमेंट तुमच्या NCERT बुक्स मध्ये दिलेल्या आहेत. आणि आपल्याला तेवढंच बघायचंय, पण थोडस एक्स्ट्रा जर घेतलं ओके. हे झालं तुमचं ऑर्गन ऑफ कॉल्टी. आता याचे जे डिस्क्रिप्टिव्ह पार्ट आहे बाकीचे ते पण सांगतो आणि नंतर आपल्याला बघायचं आहे मेकॅनिझम ऑफ हिअरिंग बघायचं आहे. तर बघा काय, स्केला वेस्टिब्युला अँड स्केला टिम्पॅनी ऑफ बोनी लॅबिरिंथ आर फिल्ड विथ अ पेरिलिम्फ, जे ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय. वरती काय तुमचं स्केला वेस्टिब्युला, खाली काय तुमचं स्केला टिम्पॅनी, आणि तो कशाने फिल्ड केलेलं आहे, पेरिलिम्फनं. तुम्हाला याच्यावरती MCQs विचारले जातात. बरं, स्केला वेस्टिब्युलामध्ये किंवा स्केला टिम्पॅनीमध्ये कुठल्या प्रकारचं फ्लुइड प्रेझेंट आहे, आणि ते कुठे आहे, प्रेझेंट ॲट डॉर्सल अँड व्हेंट्रल टू द स्केला मीडिया. म्हणजे रेफरन्स कोणाचा घेतो आपण, स्केला मीडियाचा घेतो. देन स्केला वेस्टिब्युला अँड स्केला मीडिया आर सेपरेटेड बाय रेजिनल्स मेम्ब्रेन. कोणतं, स्केला वेस्टिब्युला अँड स्केला मीडिया. पुन्हा तेच ॲस्पेक्ट्स येत आहेत तुमचे. स्केला वेस्टिब्युला अँड स्केला मीडिया आर सेपरेटेड बाय अ मेम्ब्रेन कॉल्ड ॲज रेजिनल्स मेम्ब्रेन. Then scala media on its basilar membrane contain the organ of hearing called as organ of Corti. ध्यानात ठेवायचं, स्केला मीडियाचा जो बेसिलर मेम्ब्रेन आहे त्या बेसिलर मेम्ब्रेन वरती काय आहे, ऑर्गन ऑफ हिअरिंग कॉल्ड ॲज ऑर्गन ऑफ कॉल्टी. म्हणून स्केला मीडिया इज अ इम्पॉर्टंट पार्ट.
याच्यावरती हमखास MCQच असतो म्हणजेच असतोच. Where the basilar membrane is present आणि त्या बेसिलार मेम्ब्रेन वरती कुठला ऑर्गन प्रेझेंट आहे? काय? कुठला ऑर्गन प्रेझेंट आहे? दॅट इज ऑर्गन ऑफ कॉर्टी. Then scala media, scala tympani are separated by basilar membrane. वरतीच part scala vestibula at the base of the cochlea and the oval window opens in the middle ear. आता बघा काय स्केला वेस्टिब्युला ॲट द बेस ऑफ अ कॉक्लिया. कॉक्लिया जी आहे त्या कॉक्लियाचा बेस आहे अँड एंड ॲट द ओव्हल विंडो. ओव्हल विंडो जी आहे त्या ओव्हल विंडोचा तो काय असेल? एंड असेल. ओके. अँड ओपन्स इन द मिडल इयर. इकडल्या साईडनं जर असं केलं तर ते मिडल इयरमध्ये ओपन होत आहे. म्हणजे मिडल इयरची जी कनेक्टिव्हिटी आहे ती कशासोबत आहे? ओव्हल विंडो सोबत आहे. कशासोबत आहे? ओव्हल विंडो सोबत आहे. संध्या मेवारा साऊंड म्यूट करा. Then scala tympani terminate at the round window. काही ना ढगाळ वातावरणामध्ये तसा प्रॉब्लेम येत असेल, जर तुम्ही खेड्याकडे असेल तर काही वेळानंतर पुन्हा ते रिकवर होईल, जशी तुमची रेंज आली तशी. The scala tympani terminate at the round window and open in the middle ear. Then organ of Corti contains columnar receptor, that is hair cell, then diater cells and cell of Hensen. हे थोडंसं खूपच जास्त एक्स्ट्रा आहे कारण हे रेफरन्स बुक मधून घेतलेलं आहे. कारण ऑर्गन ऑफ कॉर्टी फक्त तुम्हाला कुठपर्यंत विचारतात? ऑर्गन ऑफ कॉर्टी. आणि त्या ऑर्गन ऑफ कॉर्टी मध्ये कुठले सेल्स आहेत हे काही विचारलं जात नाही तुमच्या याच्यामध्ये. स्टेट बोर्ड मध्ये पण किंवा NCERT मध्ये पण एवढं विचारलेलं जात नाही. ज्यावेळेस तुम्ही MBBSच्या फर्स्ट इयरला जाणार तर त्या MBBSच्या फर्स्ट इयरमध्ये गेल्यानंतर तुमच्या नर्व्स कशा अराईज होतात, त्यांची मेकॅनिझम कशी होती ते तुम्हाला विचारलं जातं. ओके. देन काय? अ लार्ज नंबर ऑफ प्रोसेसेस कॉल्ड ॲज द स्टिरिओसिलिया. आता तुम्हाला सांगितलं स्टिरिओसिलिया आर प्रेझेंट ऑर प्रोजेक्टेड फ्रॉम द अपायकल पार्ट ऑफ इच हेअर सेल. जो हेअर सेल होता तर त्या हेअर सेलचं इथं न्यूक्लियस आणि वरती काय तुमचे हेअर लाईक अ स्ट्रक्चर आणि त्याला काय म्हणतात? स्टिरिओसिलिया. देन ऑर्गन ऑफ कॉर्टी इज स्टिम्युलेटेड बाय साऊंड वेव्स. बघा तुम्हाला काय सांगितलं? ऑर्गन ऑफ कॉर्टी जो आहे तो कशाने स्टिम्युलेट करणार? जी साऊंड वेव्स येणार आहे त्याने तो स्टिम्युलेट करणार आणि त्या साऊंड वेव्हचं नंतर कशामध्ये होतंय कन्व्हर्जन? ॲक्शन पोटेन्शियल मध्ये त्याचं कन्व्हर्जन होतंय आणि तुमचे नर्व इम्पल्सेस हे काय होतात? ट्रान्समिट केले जातात आणि हिअरिंग तुम्हाला ऑब्झर्व होते किंवा ऐकू येते. तर आता ही जी हिअरिंग आहे ती हिअरिंग कशी तुम्हाला येते म्हणजे ऐकू कसं येतं, त्याची मेकॅनिझम काय आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. ओके. तर समोरचा जो पार्ट आहे तोच पार्ट आहे दॅट इज मेकॅनिझम ऑफ हिअरिंग. हाऊ हिअरिंग गेट अकर. बघा आता डायग्रामॅटिकली बघा एक फ्लो आहे. कसा फ्लो दिसतोय? पहिल्यांदा फ्लो बघूया आपण. एक आहे तुमचं एक्सटर्नल ऑडिटरी कॅनल. काय आहे? एक्सटर्नल ऑडिटरी कॅनल. नंतर तुमचं काय? टिम्पॅनिक मेम्ब्रेन. हे काय आहे तुमचं? टिम्पॅनिक मेम्ब्रेन. दिसतंय? डायग्राम सर्वांना दिसतंय का व्यवस्थित? काय आहे तुमचं? टिम्पॅनिक मेम्ब्रेन. देन these are the ear ossicles. These are the ear ossicles. ear ossicles थ्रू ते कुठे जाणार तुमच्या? येथे ओव्हल विंडोकडे जाणार. कुठे जाणार? ओव्हल विंडोकडे. आणि ओव्हल विंडोचंच कनेक्शन कुठे आहे? इथं पेरिलिम्फला आहे. म्हणजेच अप्पर सरफेस एक आहे. बरोबर आहे. तर आता हे जो पूर्णपणे अप्परचा सरफेस जो आहे त्यालाच आपण काय म्हणतोय? वरचा याला म्हणतो आपण जर कन्सिडर केलं हा झाला तुमचा स्केला वेस्टिब्युला आणि खालचा जो सरफेस आहे त्याला काय म्हणतो आपण? स्केला टिम्पॅनी. आता बघा हे आहे. इथून पुन्हा तुमचे काय आले? साऊंड वेव्ह झाले. साऊंड
वेव्ह आणि ते एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीचे असले पाहिजे. काय? एका विशिष्ट फ्रिक्वेन्सी असले पाहिजे. बघा, ऑडिबल रेंज जी आहे, ऑडिबल रेंज जी आहे त्या रेंजची फ्रिक्वेन्सी किती असते बरं? ऑडिबल रेंजची फ्रिक्वेन्सी किती असते माहिती आहे का तुम्हाला? MCQच्या फॉर्म मध्ये तुम्हाला विचारतो. 20 to 20,000 हर्ट्ज ऑप्शन ए. ऑप्शन बी 50 to 50,000 हर्ट्ज. ऑप्शन सी 100 to 100,000 हर्ट्ज. डी नन. बारगिरे ब्रदर्स करेक्ट, अविनाश राठोड करेक्ट, मेंढेकर तुकाराम करेक्ट, पवार अजय करेक्ट, योगिता शिंदे करेक्ट, विजय भुमरे करेक्ट, पृथ्वी जगतकर करेक्ट. सर्वांनी करेक्ट आन्सर केले. दॅट इज 20 to 20,000 हर्ट्ज. बरं आहे. नंतर तुम्हाला डेसिबल रेंज एक माहिती असेल. जे नॉर्मल जे साऊंड आहे तो साऊंडची एक डेसिबल मध्ये रेंज असते बघा. पेनफुल, आता नॉर्मल तर तुम्हाला माहिती असते, जर एखादा कर्कश आवाज असेल तर त्याला आपण काय म्हणतोय? पेनफुल व्हॉइस म्हणतो. पेनफुल व्हॉइस. तर त्याची डेसिबल मध्ये रेंज किती असते बरं? म्हणजे किती डेसिबलच्या वरती तुम्हाला एकदम कानामध्ये दुखायला लागतं. बरोबर. ऑप्शन मध्ये विचारतो तुम्हाला. फर्स्ट अबाव 100 dB, B above 120 dB, C above 80 dB, and D above 140 dB. अजय पवार. डीबी म्हणजे डेसिबल. सुनील राठोड साऊंड इंटेन्सिटीचं जे मेजर आहे. अविनाश राठोड नो. पृथ्वी जगतकर करेक्ट आंसर आहे. बारगिरे ब्रदर्स रॉंग. महेश तारे करेक्ट. बघा, याचं जे आन्सर आहे ते आन्सर आहे अबाव 140. आन्सर काय त्याचं? अबाव 140 आन्सर आहे. तर बघा, आता याच्यामध्ये जर बघायला गेलं तर हे जे आहे 80 जे आहे ते 80 मध्ये काय करू शकतो आपण? जे शाउटिंग आहे, म्हणजे समजा कोणी आवाज म्हणजे बोलतोय, आरडतो ओरडतो, तर जर आरडत ओरडत असेल तर 80 डेसिबल पर्यंत आहे. पण मी काय विचारलं होतं? पेनफुल व्हॉइस. काय? पेनफुल व्हॉइस, कर्णकर्ष आवाज जो आहे तो किती आहे? 140 डेसिबलच्या वरती आहे. बरोबर. नॉर्मल कन्व्हर्सेशन जे आहे, नॉर्मल कन्व्हर्सेशन जे आहे तुमचं ते 50 ते 70 डेसिबलच्या जवळपास आहे. तिथे म्हणजे जर अप्रॉक्सिमेटली पूर्ण जर कन्सिडर केलं तर 60 डेसिबल. म्हणजे मी आता जे बोलतोय जे तुम्हाला ऑडिबल आहे दॅट इज 60 डेसिबलची इंटेन्सिटी. ओके. तर बघा, आता इथे काय होतंय? मेकॅनिझम ऑफ हिअरिंग मध्ये इथपर्यंत कळालं. पहिले कुठून आले? साऊंड वेव्स एक्सटर्नल पिना थ्रू त्याने काय केलं? कॅप्चर केलंय. कॅप्चर केल्यानंतर ते कुठे जाणार? तुमच्या मिडल इयरचे कॅनल थ्रू ते कुठे येणार? तुमच्या टिम्पॅनिक मेम्ब्रेनला अटॅच आहे तुमची इयर ऑसिकल्स. इयर ऑसिकल्स मध्ये काय 3 बोन्स आहेत. कोणते? मॅलियस, इन्कस आणि स्टेपस. मग ते यांच्यामध्ये जॉईंट असल्या कारणामुळे ते काय होतात? स्लाइटली व्हायब्रेट होतात, मूव्ह होतात. मूव्ह झाल्यानंतर जे तुमचं लास्ट बोन आहे इयर मधलं दॅट इज स्टेपिस, आणि स्टेपिसच्या ठिकाणी एक फुट प्लेट आहे. त्या फुट प्लेटची अटॅचमेंट आहे ओव्हल विंडोला, आणि ओव्हल विंडो जे आहे त्याची अटॅचमेंट जी आहे
ते कशासोबत आहे तुमच्या स्केला वेस्टिब्युलारला, म्हणजे आतमध्ये काय आहे फ्लुइड आहे, आतमध्ये काय फ्लुइड आहे. म्हणजे जर का इथून समजा असं कन्सिडर करा, हे मेम्ब्रेन कन्सिडर म्हणजे आहेच हे, इथं काय हा पार्ट आहे आणि इकडून काहीतरी आदळत आहे. आदळल्यानंतर बघा तुम्ही, आदळल्यानंतर इथं व्हायब्रेशन क्रिएट होईल ना, बघा इथं व्हायब्रेशन क्रिएट होईल आणि ते व्हायब्रेशन फ्लुइडच्या माध्यमातून जाणार आहे. आता फ्लुइडच्या माध्यमातून एक तर समोर पण जातील आणि या ठिकाणी पण ते ऍक्टिव्हेट करतील. आता हे रेड कलर आणि ग्रीन कलर जे आहे, काय रेड कलर आणि ग्रीन कलर जे आहे, ते रेड कलर म्हणजेच काय तुमचे व्हेस्टिब्युलार मेम्ब्रेन, काय रेड कलरचे व्हेस्टिब्युलार मेम्ब्रेन, आणि काय येलो कलर, सॉरी ग्रीन म्हटलं ना मी, आणि नंतर काय हे जे तुमचे आहे येलो कलरचे जे आहे तुमचे स्पायरल ऑर्गन, दॅट इज ऑर्गन ऑफ कॉर्टी, बरोबर. आणि हे पण यांचे काय आहेत, एक लाईक अ ट्यूब लाईक अ स्ट्रक्चर दिसेल तुम्हाला, काय दिसेल हे ट्यूब लाईक अ स्ट्रक्चर. ओके, पुन्हा एकदा कुठून कॅनल पासून तुमचं टिम्पॅनिक मेम्ब्रेन पासून एअर ऑसिकल्स कुठे आहेत तुमचे, जे ओव्हल विंडो, ध्यानात ठेवा कुठे ओव्हल विंडो कडे येणार आणि ओव्हल विंडो पासून ते स्केला वेस्टिब्युलाय थ्रू ते कुठे जाणार, म्हणजे इथं पण ते पास होणार तुमच्या मेम्ब्रेन थ्रू पण, कारण त्याचे अटॅचमेंट आहे. पास झाल्यानंतर ते कुठे जाणार तुमच्या स्केला टिम्पॅनीकडे जाणार. कुठे जाणार स्केला टिम्पॅनी. मग आता काय होणार, इकडनं पण एक वेव्ह येणार आणि इकडल्या साईडनं पण वेव्ह येणार आणि त्या वेव्ह तुमचा जो ऑर्गन ऑफ कॉर्टी आहे, दिस ऑर्गन ऑफ कॉर्टी, त्या ऑर्गन ऑफ कॉर्टीकडे जातात. बघा हे वेव्ह वरतून पण एक वेव्ह येतात आणि खालून पण वेव्ह येतात, वेव्ह जनरेट होतात आणि ते फायनली रिच होतात कुठे तुमच्या ह्या सेकंडरी टिम्पॅनिक मेम्ब्रेनकडे. कुठे सेकंडरी टिम्पॅनिक मेम्ब्रेन. आणि ह्या सेकंडरी टिम्पॅनिक मेम्ब्रेनकडे झालं तर तो जास्तीत जास्त ॲम्प्लिफिकेशन करतो. काय ॲम्प्लिफिकेशन करतो आणि ॲम्प्लिफिकेशन केल्यानंतर तुमचा जो ऑर्गन आहे, ऑर्गन ऑफ कॉर्टी, ते हायली ॲक्टिवेटेड होतात. काय हायली ॲक्टिवेटेड होतात आणि त्यांची जी इनर्वेशन आहे, म्हणजे त्या ऑर्गन ऑफ कॉर्टीची इनर्वेशन आहे तुमच्या ऑडिटरी नर्वशी, आणि त्या ऑडिटरी नर्व थ्रू ते नंतर सिग्नल पास केले जातात. डायग्रामॅटिकली कळालं की तुम्हाला कसे त्यांची मेकॅनिझम ऑफ हिअरिंग होणार आहे, म्हणजे पासेस कसे होणार. काही नाही, फक्त काय होणार आहे, एक वेव्स आहेत आणि ती वेव्स नंतर अशा मीडियम थ्रू फायनली तुमच्या लिक्विड मध्ये जाते आणि त्या लिक्विड मध्ये काय होतील, फक्त अशा तरंग तयार होतील आणि त्या तरंगनुसार काय होतील तुमचे रिसेप्टार्स ऍक्टिव्हेट होतील. ऍक्टिव्हेट होतील तुमचे रिसेप्टार्स ऍक्टिव्हेट होतील आणि रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाल्यात म्हणजे तिथं काय झाली, एक स्टिम्युली आली आणि स्टिम्युली आल्यानंतर तुमचे ऍक्शन पोटेन्शियल जनरेट होणार आणि ऍक्शन पोटेन्शियल जनरेट झाल्यानंतर तिथं काय होतील तुमचे न्यूरो ट्रान्समीटर रिलीज होतील आणि ते काय दाखवतील मग तुमचा मोटार इफेक्ट दाखवतील. ओके, मेकॅनिझम कळाली का डायग्रामॅटिकली मेकॅनिझम कळाली का? येस और नो? योगिता कोरगुळे यस, सुनील राठोड यस, बेंडेकर तुकाराम यस, अजय पवार यस, संध्या मेवाला यस, हरिकृष्णा शेख यस, विजय भुमरे यस, मुंडे मन्नाथ यस. ओके, काय नाही, डायग्रामॅटिकली एकदम समजून जातं आणि हेच तुम्हाला काय करायचं आता वर्डच्या फॉर्म मध्ये लिहायचं असतं. कारण बघा एक कसं आहे, पहिले तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे. काय झाले पाहिजे, कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे आणि कन्सेप्ट क्लिअर झाले तर तुम्हाला जो एमसीक्यूज आहे तो एमसीक्यूज कुठल्याही फॉर्म मध्ये विचारला, म्हणजे तो स्टेटमेंटच्या फॉर्म मध्ये विचारला किंवा फिल इन द ब्लँकच्या फॉर्म मध्ये विचारला किंवा मॅचिंग द पेअरच्या फॉर्म मध्ये विचारला तर त्यावेळेस तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. ओके, तर आता ही जी मेकॅनिझम आहे ती आपण कशामध्ये बघूया, डिस्क्रिप्टिव्ह फॉर्म मध्ये बघूया. म्हणजे आपलं जे सेशन आहे ते सेशन आणि हा पूर्ण पार्ट जो आहे कंट्रोल आणि कोऑर्डिनेशनचा पार्ट आपला एंड होईल. चला, मेकॅनिझम ऑफ हिअरिंग. बघा, साऊंड वेव्स आर कलेक्टेड बाय पिन्ना. These collected sound waves passes through auditory canal to the eardrum or a tympanum. बरं आहे, वाटलं तर तुम्ही त्याला फ्लोच्या फॉर्म मध्ये पण लिहू शकता. बरं आहे, जसं की मी आता तुम्हाला फ्लोच्या फॉर्म मध्ये दाखवलं होतं. बरं आहे, देन
through auditory canal to the eardrum. Then eustachian tubes equalizes the air pressure at each side of a eardrum. आपण बघितलं होतं जे मिडल पार्ट आहे त्या ठिकाणी एक eustachian ट्यूब आहे आणि तिथं काय केलं जातं, एअर प्रेशर एक मेंटेन केलं जातं. इकडल्या साईडनं पण एक विशिष्ट प्रकारचं प्रेशर आहे. आणि जर का ज्यावेळेस तुमची एखादी साऊंड वेव्स येते तर ती काय करते, इथं थोडंसं डिस्टर्ब करते आणि एअर प्रेशर डिस्टर्ब झालं की तुमची एअर ऑसिकल डिस्टर्ब होते. Then vibration of eardrum occurs which in turn causes vibration of all the three ossicles. इयरड्रमचं व्हायब्रेशन झालं तर तुमचे ऑसिकलचं पण व्हायब्रेशन होणार. Then vibration of last ossicle magnified due to lever-like action of the first two ossicles. बघा कोणतं मॅलेस सपोर्ट देतोय कोणाला, इनकसला, आणि इनकस सपोर्ट देतोय तुम्हाला स्टेपसला. म्हणजे यांच्यामध्ये काय होतील, लेवर लाईक मेकॅनिझम होईल ना, असं 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 अशी त्यांचे मेकॅनिझम होईल. म्हणजे तिथं काय होईल, थोडंसं मॅग्निफिकेशन होईल. Then this vibration transmitted to the oval window. ध्यानात ठेवा, पहिलं कुठे जाते तुमचं, ओव्हल विंडो कडे जात आहे, राऊंड विंडो कडे जात नाही. कुठे जात आहे, ओव्हल विंडो कडे. आता डायग्रामॅटिकली पण बघितलं कुठे जाणार, ते ओव्हल विंडो कडे जाणार. का ओव्हल विंडो कडे जाणार, कारण जी स्टेपसची जी फुट प्लेट आहे त्या स्टेपसच्या फुट प्लेटची अटॅचमेंट ओव्हल विंडो कडे आहे म्हणून. देन त्याच्यामुळे काय होणार, विच कॉजेस व्हायब्रेशन ऑफ पेरिलिम्फ ऑफ स्केला व्हेस्टिब्युला अँड धिस व्हायब्रेशन नाव सेंड टू एंडोलिम्फ ऑफ स्केला मीडिया. कुठून व्हायब्रेशन, पेरिलिम्फ पासून ते कुठे येणार, एंडोलिम्फ कडे येणार. कारण एंडो मीन्स इनसाइड वाला आहे, ते कुठे आहे, स्केला मीडिया मध्ये आहे. आणि ते कसं व्हायब्रेशन कसं होणार, वरती पण सरफेस खाली पण सरफेस, आणि यांचे अटॅचमेंट आहेत ना, इकडून मेम्ब्रेन व्हायब्रेट होणार, इकडून मेम्ब्रेन व्हायब्रेट होणार, ते मिडल पार्ट मध्ये जाणार. देन द वेव्स इन द एंडोलिम्फ इंड्यूस रिपल. रिपल म्हणजेच काय, अशी तरंग म्हणतो त्याला आपण. द वेव इन एंडोलिम्फ इंड्युसेस रिपल इन अ बेसिलर मेम्ब्रेन. जो बेसिलर मेम्ब्रेन आहे तिथं रिपल येतील. अँड these movement of basilar membrane bend or pressed the sensory hairs of organ of Corti them against tectoral membrane. ते ऑर्गन ऑफ कॉर्टी बघितलं आपण, आणि ऑर्गन ऑफ कॉर्टीचं एक टेक्टोरियल मेम्ब्रेन बघितलं होतं. आणि त्या ठिकाणी काय होते, सेल्स होते, आणि त्या सेल्सला हेअर्स होते, आणि त्या हेअर्स वरती काय होते, स्टिरिओसिलिया प्रेझेंट होते. आणि म्हणजेच बघा, ही जी मुवमेंट कुठे आली, बेसिलार मेम्ब्रेन कडे आली, तर त्या बेसिलार मेम्ब्रेनच्या मुवमेंट मध्ये बघा, दिस मुवमेंट ऑफ बेसिलार मेम्ब्रेन बेंड ऑर प्रेस द सेन्सरी हेअर्स. जे स्टिरिओसिलिया आहे ते सेन्सरी हेअर्स ऑफ ऑर्गन ऑफ कॉर्टी देम अगेन्स्ट टेक्टोरल मेम्ब्रेन. आणि वरचा जो मेम्ब्रेन आहे, समजा हा एक मेम्ब्रेन आहे आणि इथले सेल्स आहेत, मग ती वेव्ह लाईक ऍक्शन आली, हे काय होतात, बेंड होतात. काय होतील, बेंड होतील. आणि बेंड होतील म्हणजेच एक पोटेन्शियल तयार होतील. आता त्या बेंड मध्ये जर म्हणायला गेलं तर तिथं काय होतंय, जसं की आपण ऍक्शन पोटेन्शियल कन्सिडर करतो, काय कन्सिडर करतो, ऍक्शन पोटेन्शियल कन्सिडर करतो. तर त्या ऍक्शन पोटेन्शियल मध्ये काय होतंय की तिथं काही चॅनल्स आहेत, ते चॅनल्स ओपन होतात, तिथे एक ट्रान्सडक्शन मेकॅनिझम होते. काय होते, ट्रान्सडक्शन मेकॅनिझम होते. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा, या ठिकाणी सुद्धा काय होतंय, डिपोलरायझेशन वेव्ह तयार होत आहे. डिपोलरायझेशन वेव्ह होते. आणि डिपोलरायझेशन वेव्ह तयार झाल्यानंतर ती काय करते, त्यांच्या प्लाझ्मा मेम्ब्रेन जो आहे त्या सेलचा, त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनला ऍक्टिव्हेट करते. कशाला, त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनला ऍक्टिव्हेट करते. आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनला ऍक्टिव्हेट केल्यानंतर त्या ठिकाणी जे चॅनल्स आहेत, त्या ठिकाणचे जे चॅनल्स आहेत, नाही व्हॉलंटरी नाहीच ते, कारण इकडनं कसे येत आहेत, तुमचे जे वेव्स आहेत ना, ती वेव्स आल्यानंतर तिथं काय केलं आपण, वेव्स आल्यानंतर ते ऍक्टिव्हेट झाले. तुम्ही डायरेक्टली त्याला ऍक्टिव्हेट करू शकत नाही ना, एक स्टिम्युला आलाय तिथं, प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि ह्या प्लाझ्मा मेम्ब्रेन वरती काय होतं, चॅनल्स काही ऍक्टिव्हेट होतात. म्हणजे त्या ठिकाणी कोणते आहेत, कॅल्शियम चॅनल्स. आणि कॅल्शियम चॅनल्स ऍक्टिव्हेट झाल्यानंतर त्या ठिकाणी न्यूरो ट्रान्समीटर रिलीज होतात.
आणि या ठिकाणी न्यूरो ट्रान्समीटर असतं ग्लुटामेट. हे खूप बेसिक लेवलवरती आहे, खूप बेसिक लेवलवरती. एवढं काही नाही आहे तुम्हाला, कारण तिथं चॅनल्स कोणते, मग ते आयन गेटेड आहे का व्होल्टेज गेटेड चॅनल्स आहेत, काय आहेत, आणि ग्लुटामेट रिसेप्टर कसे आहेत, ॲक्टिव्हेटरी आहे का इनहिबिटरी आहे. तर मग काय होणार, मग हे जे ग्लुटामेट न्यूरोट्रान्समीटर आहे ते तिथं रिलीज होतात आणि तुमचा इम्पल्स जनरेशन होणार. जसं की आपण न्यूरोमस्क्युलर जंक्शन बघितलं होतं, तिथं जसे चेंजेस होतात तसेच या ठिकाणी पण चेंजेस होतील. ओके, देन इट कॉजेस रिसेप्टर हिअर टू जनरेट इम्पल्स. आता जनरेट इम्पल्स झाल्यानंतर काय होणार मग, the auditory impulse is carried by the afferent fibers via auditory nerves to auditory cortex area of the temporal lobe of a brain, where the impulse are analyzed and the sound is recognized. आणि फायनली ते कुठे जातील, हे जे तुमचे इम्पल्स आहे ते इम्पल्स अफरंट फायबर्स, अफरंट नर्व फायबर्स ते कॅरी केले जाणार कोणाचे, ऑडिटरी नर्व थ्रू. मग ते कुठे जाणार, तुमच्या ऑडिटरी कॉर्टेक्स एरिया कडे जातील, कोणाच्या टेम्परल लोब कडे. आणि तिथून ते त्यांचं जे अनालाइज केलेलं आहे, म्हणजे ती फ्रिक्वेन्सी कशी आहे, त्याची इंटेन्सिटी कशी आहे, त्याच्यानुसार तो रिस्पॉन्स देणार. म्हणजे व्हिस्परिंग असेल तर आपल्याला ते थोडंसं गुदगुदी होईल, जसं कर्णकश असेल तर आपले पेनफुल वाटेल. असे वेगवेगळ्या प्रकारचे ते रिस्पॉन्स दिले जातात. ओके, अशा प्रकारे हे तुमचं आहे मेकॅनिझम ऑफ हिअरिंग. आणि अशा प्रकारे तुमचं कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन मधलं कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन झालेलं आहे. आता आपल्याला बघायचं केमिकल इंटिग्रेशन.